नमस्कार मित्रांनो. आजचा जो फॉल झाला तो जबरदस्त होता. आता उद्यासाठी काय आणि उद्यासाठी कशा पद्धतीने करायचं त्याच्यावरती सांगतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे इंडिकेटर नावाचा प्रकार दिलाय. ट्रेडिंग व्यू मध्ये इंडिकेटर नावाचा प्रकार आहे. तर इंडिकेटर मध्ये जाऊन सिम्पली बीबी वरती क्लिक करायचं. बॉलिंजर बँड म्हणून येतं. बॉलिंजर बँड म्हणून आलं की आता ह्याच्यामध्ये सिंपल फॉर्मेशन मध्ये सांगायची गोष्ट, तर हा जो आहे, ही जी खालची जी लाईन आहे, ही लाईन कम्प्लीट लोअर बँड आहे. मधला जो आहे तो मीडियन आहे आणि ही वरची जी लाईन आहे ती अप्पर बँड आहे. आता काम काय करायचंय, आजच्या डेटला जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं की प्रत्येक 3 मिनिटाची टाइम फ्रेम लावायची. किती मिनिटाची? 3 मिनिटाची. प्रत्येक 20 MA च्या जवळ आलं की तिकडनं फॉल आला, 20 MA च्या जवळ आलं की फॉल आला, 20 MA च्या जवळ आलं की फॉल आला. आता उद्याच्या डेटला होईल नाही होईल ही नंतरची गोष्ट, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या लेवलवरनं मार्केट फिरू शकतं, तर तिथे इम्पॉर्टंट पॉईंट की एकतर 20 MA ची ही जी लाईन आहे तिला पकडायचं, त्याच्या जवळ आलं की तिकडनं फॉल, तिथे थोडासा वरती स्टॉप लॉस. पण सगळ्यात महत्वाचे सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल 21,271 आणि 21,199 ह्या लेवल्स आहेत. ह्या लेवल्सवरनं जर समजा उद्या गॅपअप झाला किंवा काही झालं आणि इकडनं मार्केट असं खाली आलं, तर यायला द्यायचं आणि ती रॅली एन्जॉय करायची जोपर्यंत 20 MA च्या खाली आहे. जोपर्यंत 20 MA च्या लाईनच्या खाली आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही 3 मिनिटावरती. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाची सगळ्यात पहिली गोष्ट, आयदर 21,271 वरून खाली फिरू शकतं किंवा 21,191 वरून तिकडनं खाली फिरू शकतं. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच मेन प्रॉब्लेम, एकच गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे मार्केटने 21,094 ही लेवल ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. ही लेवल ब्रेक केली तर मग टेन्शन नाही. ही लेवल जर ब्रेक केली तर मग सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 20,969 त्याच्यानंतरचं पुढचं टार्गेट आहे 20,894. त्याच्यानंतरचं पुढचं टार्गेट आहे 20,802. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. 20,969, 20,894, 20,802 हे वन साइडेड टार्गेट आहे. पण ह्याच्यामध्ये भले तुम्ही इकडनं खाली आलो किंवा इकडनं खाली आलो जरी आपण, तरी सगळ्यात महत्वाचे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे 21,082. 21,082 ही लेवल ब्रेक केली तरच जबरदस्त आपण एक क्लासिक फॉल बघू शकतो. पण हे क्लासिक फॉल बघत असताना असंच्या असं होईल कंपल्सरी नाही. 20 MA ची लाईन हा आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस असणार. ह्याच्या जवळ आलं की सेल. इथे पण बघा ह्या तिन्ही पॉईंटला बघा. सो जेव्हा जेव्हा 20 MA च्या जवळ आल्या तिकडनं एक फॉल आलाय, 20 MA च्या जवळ आल्या तिकडनं एक फॉल आलाय, 20 MA च्या जवळ आल्या तिकडनं एक फॉल आलाय. जर समजा चुकून एंट्री आली तर 20 MA च्या जवळ येणार तेव्हाच एक आपल्याला परत एक फॉल भेटू शकतो. सो ही गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच हर्डल आहे, ती हर्डल म्हणजे ही. कंपल्सरी नाही असंच्या असं होईल, पण हा एक अंदाज आहे. आता उद्याच्या डेटला समजा हिरो झिरो ट्रेड आला मार्केटला, जर इकडनं ह्या लोकांना फिरवायचं असेल तर तर इथे जर एखादी 3 मिनिटावरती चांगली हेल्दी ग्रीन कॅन्डल आपण बघितली, समजा एखादी ग्रीन कॅन्डल बघितली, इथे एखादी ग्रीन कॅन्डल इथे आपण अशी बघितली, ह्या लेवलला इथे कुठे बघितली, समजा मार्केट इकडनं असं खाली आलं, इथे खाली आलं आणि ह्या लेवलला इथे कुठे एखादी ग्रीन हेल्दी कॅन्डल बघितली, तर जास्तीत जास्त ऑप्शन मध्ये 5 रुपीजचा स्टॉप लॉस पकडायचा. 5 रुपीजचा स्टॉप लॉस पकडायचा आणि तिकडनं ही आपल्याला वरची रॅली पण भेटू शकते. वरची रॅली पण भेटू शकते. फक्त उद्यासाठी एक हर्डल आहे, ती हीच आहे. फॉलसाठी जी हर्डल आहे ती ही. इकडे येऊन एक्झॅक्ट टर्निंग पॉईंट होऊ शकतो असा अंदाज. सो लेट सी काय होतंय बघूया. इथे कुठेही बायसेलची गोष्ट नाही. जर उद्या असं झालं तर असं करायचंय, नाही झालं तर नाही करायचं. ही फक्त गोष्ट लक्षात ठेवा.